रामकृष्ण हरी. सध्या आपण आहोत डासाळा अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 136 म्हणजे 136वे वर्ष आहे आणि सेलूला जो तीर्थ ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा झाला होता त्यामध्ये आपण पर्यावरण स्नेही भूमिका घेतली होती. अगदी त्याच धर्तीवरती डासाळामध्ये जो सप्ताह होतोय त्या सप्ताहामध्ये सुद्धा पर्यावरण स्नेही भूमिका घेतल्यामुळं ग्लास, वाटी आणि त्याच्यानंतर जे प्लेट आहे ते या ठिकाणी प्लॅस्टिकचे नाही आहेत, सगळे स्टीलचे आहेत आणि मग त्याची स्वच्छतेचा खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तर आमच्या या बहीण आमच्या माऊली आहेत, ज्या आमच्या माता भगिनी आहेत, ज्यांनी या ठिकाणी स्वतःकडे ही सेवा घेतली आहे ताटं स्वच्छ करण्याची. तर मी यांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. कारण त्यांना कोणी सांगितलं, तुम्हाला सांगितलं का कोणी करायला? माऊलीची सेवा म्हणून या ठिकाणी त्यांनी करतायत. त्यांना सांगण्याची सुद्धा गरज पडली नाही. स्वतःवरून म्हणजे कधी घरीचे भांडे घासायला कधी कंटाळा केलं जातंय, परंतु इथं मात्र अतिशय प्रेमानं माऊलीची सेवा म्हणून या ठिकाणी ताटं स्वच्छ करण्याचं काम करतायत. खरंच आपण पाहत असाल इथं सुद्धा ताटं स्वच्छ करण्याचं काम आमच्या बहिणी करतायत. त्यांचं मी खरंच मनापासून कौतुक करतो. आणि पाहिलं म्हणजे कितीही ताट जरी आले तरी त्यांची स्वच्छ करण्याची तयारी, त्यांना कोणी सांगितलं सुद्धा नाही की आपण स्वच्छतेचं काम घ्या. जसं आमच्या भावांनी सेवा करण्याचं काम केलंय तसंच आमच्या वहिनी असतील, ताई असतील, त्या सुद्धा या ठिकाणी स्वच्छतेचं काम करतायत. त्यांचं मी खरंच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपल्याला सुद्धा कोणती तरी सेवा करता येईल या सप्ताहामध्ये, तर आपण निश्चितच सेवा करण्याचं काम करावं एवढं सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.